म्युच्युअल फंडचा ना सगळ्यात चांगला फायदा काय माहिती का, म्युच्युअल फंडमध्ये ना आपल्याला रिबॅलन्सिंगचे ना टॅक्सेस नाही लागत. म्हणजे समजा मी SBI मध्ये पहिल्या 2 महिन्यामध्ये 2024 मी 1 लाखाचा प्रॉफिट केला आणि मग ते युनिट्स किंवा ते शेअर्स विकून मी HDFC बँकमध्ये टाकले, त्याच्यामध्ये सुद्धा मी परत 1 लाखाचा प्रॉफिट केला. नंतर त्याच वर्षी मी ते ॲक्सिस बँकमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये मी 1 लाखाचा प्रॉफिट केला. आणि नंतर मला वाटलं की आता हे शेअर्स ना टाटा मोटर्समध्ये मला ठेवून द्यायचं पुढच्या 10 वर्षासाठी. मग मी टाटा मोटर्समध्ये 3 लाख रुपये प्रॉफिट आणि जी काय माझी प्रिन्सिपल असेल ती इन्व्हेस्ट केली. तर ह्या वर्षी मला किती टॅक्स लागेल बघा. हे माझे शॉर्ट टर्म ट्रेड झाले ना, मग गव्हर्नमेंट येईल माझ्याकडनं 3 लाखावर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स घेऊन जाईल. म्हणजे 45,000 माझे याच्यामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये निघून जाणार. पण तोच माझा समजा मी बँकिंगचा म्युच्युअल फंड आहे माझ्याकडे, ठीक आहे. जो म्युच्युअल फंड मॅनेजर असतो ना त्याच्याकडे त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड 50-100 किती स्टॉक असू दे, तो त्याच्या अनालिसिसनुसार ह्या रिबॅलन्सिंग करतच असतो की ही कंपनी चांगली ग्रो करते मग याच्यामध्ये जास्त ॲलोकेशन करा, ही कंपनी थोडी लॉस मेकिंग आहे मग याच्यातले युनिट्स काढून दुसऱ्या चांगल्या ज्या कंपनीची ग्रोथ आहे तिच्यामध्ये टाका. याचा मला काही फरक पडत नाही, याचे टॅक्सेस मला पडत नाही. जेव्हा मी फायनल माझ्या म्युच्युअल फंडचे युनिट सेल करेल ना तेव्हाच मला जो फायनल टॅक्स असतो ना तो पडतो. मग जर मला लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचं आहे ना तर म्युच्युअल फंड इज द बेस्ट थिंग टू इन्व्हेस्ट, कारण याच्यामध्ये तुम्हाला 0 टॅक्स पडतो. जेव्हा फायनल तुम्ही रिडेम्पशन कराल तेव्हा तुम्हाला पडेल. आता समजा माझ्या बँकिंगचा म्युच्युअल फंड आहे, माझ्या म्युच्युअल फंड मॅनेजरने SBI मधून काढून HDFCमध्ये टाकले, मग ॲक्सिसमध्ये टाकले, त्याचा मला काय टॅक्स नाही पडत. पण जर मी हे स्वतः करायला लागलो, आता जर ही अमाऊंट कमी आहे, जेव्हा तुम्ही 1-1 करोड समजा असे शेअर्स बाय करून सेल करत असाल तर तेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती लागेल विचार करा. 15-15 लाखाचा तुम्हाला टॅक्स लागेल.